रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय। मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाहीये। तसंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाहीये। गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सोने। तर विशाल, काय सांगाल की न्यू इंडिया बँकेचे ठेवीदार अस्वस्थ झालेत, न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचं निर्बंध लादण्यात आलेले आहेत, त्याबद्दल अधिकची माहिती? नक्कीच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्या बँकेवरती 6 महिन्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहेत। बँकेची अनियमितता पाहता, व्यवहारातली अनियमितता पाहता आरबीआय कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं पाहिलं तर 13 तारीख जी होती 13 फेब्रुवारीचा जो कामकाजाचा बँकेचा दिवस संपला त्या वेळेपासून आरबीआयने हे निर्बंध जे आहेत ते या बँकेवरती लावलेले आहेत। आणि जसे बँकेवरती निर्बंध लागल्याचं समजतात त्या बँकेमध्ये जे ठेवीदार आहेत ज्यांनी आपली सेव्हिंग केलेली आहे, बचत केलेली आहे, हे आपले ठेवी काढण्यासाठी आता त्या बँकेच्या बाहेर रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील झाल्याचं दिसून येतंय। इतकंच नव्हे तर त्या बँकेचे जे सुरक्षाकर्मी आहेत, तिथले जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याशी वादविवाद होतानाचं देखील चित्र स्पष्ट होतंय। पुढील 6 महिन्यासाठी हे निर्बंध जे आहेत ते लागू केलेले आहेत। मात्र ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आता ही बँक ना कोणत्या स्वरूपाचं लोन देऊ शकते, ना कोणते डिपॉझिट स्वीकारू शकते किंवा कोणताही आर्थिक व्यवहार जो आहे तो केला जाऊ शकणार नाही। त्यामुळे आता पुढचे 6 महिने सर्व व्यवहार जे आहेत ते बंद राहणार आहेत। त्यामुळे ठेवीदार जे आहेत ते आता आपली रक्कम मिळणार की नाही याबाबत धास्तावलेले आहेत। मात्र त्यांची ठेवी पुन्हा कधी मिळतील या संदर्भात बँक काय पावलं उचलणार आहे किंवा कोणत्या सूचना देणार आहे किंवा आरबीआय कडून काय सूचना मिळणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। जी धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचे निर्बंध टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पैसे काढण्यास ठेवीदारांच्या रांगा लागल्या।